बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आधीच्या क्लिप्सवरून तर तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठे जातोय किंवा काहीतरी. सो डिसेंबर आलाय अँड डिसेंबर इज ऑल अबाउट फन, रिलॅक्स अँड विलाज. तर मी आज तुम्हाला असा विला दाखवणार आहे जो जो इतका सुंदर आहे. आज आपण आलोय बदलापूर येथील रेडवूड विलाला. So I am very excited to show you how this villa is and it's damn beautiful. I know it, you all are going to love it. So let's go. तर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय ते म्हणजे रेडवूड विला. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर यू हॅव टू टेक डायरेक्ट ट्रेन टू बदलापूर आणि त्याच्यानंतर शेअरिंग ऑटो किंवा यू कॅन टेक युअर प्रायव्हेट रिक्षा ऑल्सो विच विल कॉस्ट यू अराउंड 250 to 300. अँड नाव लेट्स गो इनसाइड. खरं सांगते म्हणजे इकडची जी एंट्रन्स आहे आणि ॲक्च्युली हा 4 BHK आहे अँड इतकं मस्त सगळं ऑर्गनाईज केलं आहे ना. सो हिअर यू कॅन सी यांचं बॅडमिंटन कोर्ट आहे जे इज ऑल्सो वन मोर. त्या लोकांनी ही प्रॉपर कोर्टची सेटिंग पण केली आहे. अँड द बेस्ट पार्ट इज तुम्हाला इकडे काही आणायची गरज वगैरे काहीच नाही आहे. दे हॅव एव्हरीथिंग हिअर. सो दिस इज द बॅडमिंटन कोर्ट. अँड डोंट वरी, तुमची मुलं इकडे आल्यानंतर बोर अजिबात होणार नाही आहे कारण गार्डन पण इकडे इतकं सुंदर आहे की युअर चिल्ड्रन्स आर गोइंग टू लव्ह इट. लेट मी शो यू द पार्क नाव ज्याच्यासाठी मुलं येतात. कम ऑन. अजून काय पाहिजे तुमच्या मुलांसाठी? मस्त गार्डन आणि तुमच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट इतकंच नाही आहे बरं का, कारण अजून आपलं मेन थिंग तर बाकी आहे. लेट्स गो. फक्त गार्डनच नाही आहे माझ्याकडे तुमच्यासाठी आणि मुलांसाठी अजून एक सरप्राईज आहे. ते म्हणजे हे जम्पिंग इकडे. भाई मी स्वतः इतकं एन्जॉय केलं इथे की यू कॅन सी द क्लिप. की तर मुलं तर म्हणजे मला वाटतं ह्याच्या खाली तर येणारच नाही आहेत. मुलांसाठी सरप्राईज झालं, आत्ता आपण तुमच्यासाठी सरप्राईज तर केलंच पाहिजे. करेक्ट, सरप्राईज काहीतरी ठेवलं पाहिजे. सो लेट मी शो यू युअर सरप्राईज. दॅट इज टेडंग टेडंग क्रिकेट. सो तुम्ही इकडे मस्त हा मस्त परिसर आहे जिकडे यू नो यू कॅन प्ले क्रिकेट. ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट तुम्ही कुठे पण खेळू शकता, पण मला तर ही जागा एकदम प्रॉपर वाटली. मस्त स्टंपचं मॅनेजमेंट आहे, ठीक आहे. आणि विलाच्या समोर मस्त क्रिकेट चालला. सगळं काही खेळल्यानंतर आता तुम्ही नक्कीच दमला असाल. सो दमला हा तर विश्रांती घ्या थोडी या मस्त निसर्गरम्य वातावरणात आराम करा असं वाटत असेल. सो दिस इज द परफेक्ट प्लेस. क्रिकेट खेळतायत समोर, ते तर मी अजून दाखवणार आहे तिथे काय आहे. इट्स अ सरप्राईज फॉर यू टिल द एंड बिकॉज यू ऑल हॅव टू वॉच द एंड. करेक्ट. सो मी खरं बोलू तर मला हा विला खूप जास्त स्पेशियस वाटला अँड क्लिनिंग प्रॉपर आहे इकडची. सगळं जे त्यांनी इतकं नीट नाटकं ठेवलं आहे अँड there's so much surprise inside the villa as well. Let's go then. एक मिनिट, बाहेरचं सगळं बघितलात, मेन थिंग तर अजून राहिली आहे ती म्हणजे आपले रूम्स. कम ऑन. हा आहे त्यांचा इतका मोठा स्पेशियस असा हॉल विथ द फेवरेट गेम ऑफ एव्हरीवन, दॅट्स नन अदर देन कॅरम बोर्ड. एकदा खेळून तर बघूया आपण. जर तुम्हाला तुमचं असं इकडे काही येऊन करायचं असेल तर यू आर ऑलवेज वेलकम, कारण ह्यांच्याकडे किचन आहे आणि थोडेफार वेसल्स आहेत. अँड डोंट वरी बिकॉज तुम्हाला तुमचं पाणी पण फिल्टर्ड ॲक्वागार्डचं पाणी मस्त मिळणार आहे. ऑल्सो यू आर गोइंग टू गेट फ्रिज सो दॅट तुम्ही तुमचे सगळं सामान थंड करून ठेवू शकता. किंवा देन कम्स दिस स्पेशियस हॉल. टू बी ऑनेस्ट मला हा हॉल आहे ना जो इतका स्पेशियस वाटलाय. यू हॅव वन सोफा, देन 2 chairs, देन अगेन सोफा युअर. आणि नॉट ओनली कॅरम बोर्ड बट यू हॅव चेस बोर्ड ॲज वेल. आणि TV पण आहे. तर जर तुम्हाला वाटलं की आता बोर होतं, आता फक्त TV बघूया, तर चला TV लावूया. तर मला इकडची जी अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे ह्यांचा हॉल पण इतका स्पेशियस आहे विथ द रूम क्लिनिंग अँड एव्हरीथिंग. आणि मला आतमध्ये आल्यानंतरच इतकं थंडावा फील होत होतं की यू रिअली डोंट नीड AC हिअर. पण जर तुम्हाला जास्तच गरमी लागत असेल तर डोंट वरी, वी हॅव AC ॲज वेल. कुठे आता मी जसं म्हणाली 4 BHK आहे. सो मला तुम्हाला ते 4 रूम्स पण दाखवायचे आहेत.
एका रूम मध्ये तर सरप्राईज पण आहे आणि ते कॉमन बाथरूम मध्ये पण आहे. सो लेट मी फर्स्ट शो यू द बाथरूम, कारण इकडे सरप्राईज आहे. कम 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 कम, करेक्ट नाव दिलंय बघा, थिंकिंग रूम. सो कम इन. सो दिस इज द सरप्राईज, कारण इकडे बाथटब पण आहे, जे आपण आपल्या घरी आपल्या इच्छा करून नाही करू शकत. तिकडे हे मस्त बाथटबमध्ये आंघोळ करून यू कॅन यू नो जस्ट एन्जॉय अँड रिलॅक्स. दिस इज अ कॉमन बाथटब. आता जर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये तुमच्यासाठी खास असं फक्त बाथटब हवं असेल, डोंट वरी, वी हॅव इट हिअर फॉर यू. तर ही आहे त्यांची सेकंड रूम, जी तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट मला वाटतं 2-3 लोक मस्तपैकी झोपू शकतात. अँड ऑल्सो प्रॉपर हायजीन मेंटेन्ड आहे, विथ साफ सुधरे ब्लँकेट एज वेल. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हणालेली की डोंट वरी इफ यू आर फीलिंग लिटल हॉट, AC तुमच्यासाठी आहे. अँड लेट मी शो यू दिस. आय डोंट थिंक युअर इट इज व्ह्यू, पण वरती आहे. सो जर बॅडमिंटन कोर्ट कोणी एन्जॉय करत असेल, बाहेर खेळत असेल आणि तुम्हाला फक्त आतून बघून एन्जॉय करायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. ओके. अँड ऑल्सो मी सांगायचं विसरून गेली तुम्हाला, बट आपण तिकडे जाऊया. डोंट वरी एज वेल. इकडे बॅडमिंटन कोर्ट तर मी तुम्हाला दाखवलं, पण त्याच्या समोरच तुमच्यासाठी कार पार्किंग पण आहे इन द विला. हे कुठे मिळणार आहे तुम्हाला अजून? लेट मी शो यू दॅम. झाले. आता वरती पण अजून 2 रूम्स आहेत विथ द टेरेस. तर चला वरची रूम दाखवूया. आणि लुक, हिअर ऑल्सो यू कॅन सी द बॅडमिंटन व्ह्यू, आणि तुमची गाडी पण चेक करू शकता नीट आहे की नाही. सो लेट्स गो टू द थर्ड अँड फोर्थ रूम. त्यांची थर्ड रूम, आणि जी ऑलमोस्ट फर्स्ट आणि सेकंड रूम सारखीच आहे. द infrastructure is almost the same, but also one more thing which I would like to add. स्विमिंग पूल मध्ये मस्त भिजून झाल्यानंतर जर तुम्हाला तुमचे कपडे सुकवायला ठेवायचे असतील, तर प्रत्येक रूम मध्ये हा स्टँड पण दिला आहे. कारण खूप लोकांना अशी सवय असते ना की आल्यानंतर फक्त आपले कपडे थोडेसे बिछावून ठेवायचे किंवा काय. सो यू हॅव इट हिअर. प्रत्येक रूम मध्ये इंडिव्हिज्युअल वॉशरूम्स पण आहेत, where you can and let me show you this bathroom पण अगदी स्वच्छ आहे, no smell, no bad aroma and properly hygiene maintained. So let's go to the next room, जी अगदी या रूमच्या समोर आहे. Let's go. ती फोर्थ रूम, आणि let me show you करता view. हा 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 हा. बॅडमिंटन खेळत असताना तुम्ही इकडून पण बघू शकता. सो जिकडून पण बघताय तुम्हाला बॅडमिंटन खेळताना जे खेळतायत ते तर दिसत आहेत. ऑल्सो लेट्स कम टू द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्ही 1-2 दिवस राहायला आरामात येत असाल तर इज दिस कबर्ड. आणि अजून एक मला तुम्हाला दाखवायचं, हे कबर्ड पण इतकं स्पेशियस आहे. मस्त कपडे ठेवा, तुमचे इम्पॉर्टंट वस्तू ठेवा. आणि हे कबर्ड पण सगळ्या रूम्स मध्ये आहे. प्लीज नोट इट डाऊन. सगळ्या रूम मध्ये AC आहे, सगळ्या रूम मध्ये वॉशरूम्स आहेत, सगळ्या रूम मध्ये कबर्ड आहे, सगळ्या रूम मध्ये स्टँड आहे. अजून काय पाहिजे? मी बोलून थकली, तुम्ही बघून नाही थकलात का? तर या लवकर बुकिंग करा. 1 मिनिट इथे संपलेलं नाहीये. लेट मी शो यू मोर थिंग्स. टेक यू टू दिस व्हेरी अप्रतिम टेरेस. टेरेस म्हणजे कसं ते सगळ्यांना पाहिजेच असतो, आणि टेरेस इज द एक one more part which is really which makes the scenes or which makes the villa more beautiful. हे आहे ते टेरेस. इकडून पण बॅडमिंटन कोर्ट दिसतंय, बट इकडून दिसत आहे तुम्हाला त्यांचं पूल, जिकडे मी तुम्हाला नंतर घेऊन जाणार आहे. ते म्हणजे त्यांचं स्विमिंग पूल. आणि हे पण इतकं असं मस्त असं वाटतंय ना, जास्त वर पण नाहीये आणि खाली पण नाहीये, एकदम प्रॉपर लेवलला आहे. मस्त झाडं वगैरे पण आहेत. फोटोज काढायचे असेल तर इथे काय फोटो येतील. डोंट वरी, इकडे तुम्हाला अमेझिंग पिक्चर्स मिळणार आहेत. अँड नाव लेट्स गो डाऊन टू शो यू द अमेझिंग पार्ट. बिफोर दॅट आय नीड टू चेंज, सो लेट्स मीट यू आफ्टर अ चेंज. सर तुम्ही इकडे एन्जॉय करायला आलात मला माहिती आहे, आणि एन्जॉय इज नथिंग विदाउट म्युझिक अँड डान्स. सो वी हॅव अ कॅरोके. येतो माझा आवाज? कॅरोके अँड स्पीकर्स. मस्त गाणी लावा, नाचा, गाणी गा, नाचा, सगळं मिळणार आहे इकडे. यू म्हणजे तुम्हाला काहीच आणण्याची गरज नाही. ब्लूटूथ स्पीकर हे ते
सगळं आहे यांच्याकडे, सगळं. फक्त तुम्ही इकडे येण्याचे बाकी आहेत. सो लवकर या. आय एम एन्जॉईंग. बाय बाय. तुमच्या गावाची इकडे येऊन आठवण येत असेल तर हे अपना मैट वाला सोफा मस्त है, इधर सो के भी आराम से एंजॉय करो नेचर, या बैठ के मस्त बुक्स पढ़ो. बुक्स रीडर, व्हाट आर यू ऑल ऑल्सो वेटिंग, डू चेक आउट हिअर. ऑल्सो वन मोर पॉईंट जे मी तुम्हाला वरती बोलली ते राऊंडच्या अगदी समोर. डोंट वरी, तुम्हाला तुमच्या व्हेकल्सची, कारवाल्यांना आपल्या व्हेकल्सबद्दल खूप प्रेम असतं. कार म्हणा, स्कूटी म्हणा, बाईक म्हणा, डोंट वरी, तुम्हाला तुमच्या विलाच्या आतमध्ये इतकी पार्किंग मिळणार आहे. 4-5 गाड्या आरामात सेट आहे. पूल रेडी तर मी मस्त झालेली आहे. अँड लेट मी शो यू द पूल. ऑल पूलच्या समोरच ना तुम्हाला इकडे तुमच्या जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. सो इकडे खात राहा, पूलमध्ये जात राहा. चिकन लॉलीपॉप, चिकन अंडा, पनीर विनीर खाते रहो और भीगते रहो और क्या चाहिए. आणि फक्त 4-5 लोकांसाठी नाही बरं का, इकडे तुम्ही तुमची भली मोठी गँग घेऊन येऊ शकता. ऑल्सो अजून एक फोटो, मी जे फोटो लवर्स असतील ना त्यांच्यासाठी मी तुम्हाला अजून एक जागा दाखवते. एंजल वाले फोटोज जर तुम्हाला काढायचे असतील. नाव लेट्स कम टू द पार्ट ज्याच्यासाठी आपण विलामध्ये येतो, ते म्हणजे दिस पूल. यार आपण काही जागी जातो विलाजमध्ये तेव्हा आपण असं बघतो की की वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ द पूल, किंवा कचराच गेलेला असतो किंवा काय. बट क्लीन आहे एकदम आणि एकदम मोठं आहे. सो आय गेस तिकडे थोडंसं डेप्थ कमी आहे आणि इकडे थोडंसं जास्त आहे. ते तर मी आतमध्ये गेल्यानंतरच कळू शकतो. ऑल्सो डोंट वरी, कारण ह्यांच्याकडे फ्लोटर्स, मी फेकू, फ्लोटर्स पण आहे. आता हे गेला तर मी कशात बसू. डोंट वरी. ऑल्सो घरातून येऊन काय काय लोक असतात जे विलाला जातात, बॅग विग लावतात आणि बॉल विल घेऊन चालतात कारण त्यांना विलामध्ये खेळायचं असतं. हे सगळं करायची तुम्हाला गरज नाही आहे कारण त्यांच्याकडे बॉल पण आहेत. सो डोंट वरी ना. आता मला आतमध्ये जाऊ दे, म्हणजे तुम्हाला मी अजून एक चांगला ब्रीफ देऊ शकते. थंडीत थंड पाण्याने आंघोळ करायला खूपच जीवावर येतं. तरी पण पूल बघितलं ना त्याचं चालो, आणि ऑलरेडी पाय खाली टाकलेले आहेत म्हणून त्याचं. आता मी खाली जाते, पाणी थंड आहे. बट डोंट वरी, वी आर गोइंग टू एन्जॉय. हे माझ्यासाठीच आहे, परफेक्ट आहे माझ्या हाईटसाठी. मला वाटतं इतकंच आहे. नाही, तिकडे जाताना माझी थोडीशी अशी थरथरते कारण त्याची हाईट बघा, माझी हाईट बघा, हे परफेक्ट आहे. सो मी जसं आधी म्हणालेली की तुमच्या मुलांना आणायला इकडे टेन्शन नको, अरे पूलमध्ये तो खाली जा, अरे हे बघा त्यांच्यासाठीच आहे हे. इतकं असं तुम्ही इथे खेळा, ती लोक इथे खेळतील. अँड नाव लेट्स गो टू दॅट साईड. बघूया माझी हाईट किती पुरते. बाप रे, फुल विसर्जन झाल्यासारखी माहिती येते. ही माझी हाईट छोटी आहे म्हणून मी तरी पण ऑन टोज आहे. बट हे बघा एवढं नाही वाढी, एवढं माझ्या हाईट एवढं. ठीक आहे, बट जर तुम्ही उंच असाल तर मस्त कॅज्युअल खेळू शकता. टाक टाक वा असा पूल. अशी मी एन्जॉय असं वाटतं एकदम असं आलिया भटवाली एंट्री पूल नंतर. ठीक आहे, बट वन मोर सरप्राईज इज पेंडिंग, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. पूलच्या बाहेर आल्यानंतर मस्त टॉवेलची पण योजना आहे जर तुम्हाला थंडी वाजत असेल. पण थंडी मला अजून वाजत नाही आहे. अजून एक आतमध्ये काहीतरी दाखवायचं पेंडिंग आहे. लेट्स गो. थोडंसं हळू, आणि तुम्ही पूलमध्ये आलाय नंतर डायरेक्ट जाल. ओके, जसं मी तुम्हाला आधी बोललेली की बेडरूममध्ये पण कोणत्या बेडरूममध्ये पण बाहेर मस्त थंड थंड पूल मधून आल्यानंतर थोडंसं कोमट पाण्याने आंघोळ. कमोड और क्या चाहिए गाइस. आहा, दिस इज ऑल वी वॉन्ट इन लाईफ. ओहो मस्त. पूलमधून बाहेर आली, आंघोळ वगैरे झाली, परत रेडी झाली घरी जायला. पण त्या अगोदर थकली आहे आता. जर पोटात फक्त कावळे ओरडत आहेत आणि जेवण इज वन मोर द बेस्ट पार्ट, ज्याच्यासाठी आपण इथं मस्त आरामात बसून खा वगैरे. तर डोंट वरी, कारण यांच्याकडे नॉनव्हेज व्हेज दोन्हीही उत्तम व्यवस्था आहे. चव ही एकदम डिलिशियस आहे. अँड अजून काय पाहिजे तुम्हाला तुमची पार्टी एन्जॉय करण्यासाठी, तुम्हाला तुमचा फंक्शन कोणता सेलिब्रेट करायचा असेल, किंवा फक्त पिकनिकसाठी यायचं असेल, किंवा जस्ट एन्जॉय करण्यासाठी यायचं असेल, तर रेडवूड विला इज जस्ट द
बेस्ट वेअर यू कॅन रिअली कम अँड हॅव अ फन टाईम. इकडचा स्टाफ, इकडची सगळी माणसं देखील खूप चांगली आहेत बोलायला. दे आर ॲट युअर वन कॉल. दे कॅन मॅनेज मेनी थिंग्स फॉर यू विथ, म्हणजे बेसिकली आपण ज्या विलाला जात असतो तेव्हा आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे प्रॉपर हायजीन, मस्त टेस्ट आणि वेल मेंटेन्ड पूल. हे 3 खूप बेसिक गोष्टी असतात. त्याच्यासोबत तुम्हाला या 3 बेसिक गोष्टी तर मिळतातच. त्यासोबत यू आर गोइंग टू गेट बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रनसाठी तुमचं गार्डन, मग हे जम्पिंग जॅक, आणि मग तुम्हाला हे मस्त पार्टी पॅक, स्पीकर विथ कॅरोके, उत्तम जेवणाची व्यवस्था, बाथ टब, 4 स्पेशियस रूम विथ किचन, सोफा, AC, प्रत्येक रूममध्ये कबड, प्रत्येक रूममध्ये स्टँड, अँड वॉट यू वॉन्ट. आणि ते पण असं निसर्गरम्य जागेत. यू नो, यू कॅन जस्ट हॅव फन हिअर. ऑल्सो लेट्स नॉट फॉरगेट द पार्किंग पार्ट ॲज वेल. कारण म्हणजे असं ना, एक व्हेकलवाल्यांना ज्यांना आपल्या गाडीशी भरपूर प्रेम असतं, दे जस्ट वॉन्ट पार्किंग, यू नो, अँड दे जस्ट रिअली वॉन्ट द सेफ्टी पार्किंग फॉर देअर व्हेकल्स. सो यू हॅव दॅट हिअर ॲज वेल. तुम्हाला तुमच्या गाडींची पण टेन्शन घ्यायला नको, मुलांचं पण टेन्शन घ्यायला नको, जेवणाचं पण टेन्शन घ्यायला नको, कसलंच टेन्शन नको. फक्त तुमची इकडे येण्याची गरज आहे या विलाला, कारण हा विला तुमची वाट बघतोय. आणि आता आम्ही मस्त कॉफी पिणार आहोत. अँड ऑल्सो इकडची जागा असं म्हणजे काय काय आपण जातो तेव्हा खूप स्केरी वाटतं इकडे येऊ. माहिती आहे काय विलाचं जातो, एक वातावरण स्केरी आहे. तर रात्री कसं जाणार किंवा स्केरी तर मला अजिबात नाही वाटलं, कारण इकडे आल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. पण जर रात्री येत असाल तर ही गाव साईड आहे. कितीही म्हटलं तरी थोडंसं गाव साईड असल्यावर थोडंसं डार्क असणारच. विलावाले तुमच्यासाठी पूर्ण रस्त्यावर लाईट तर नाहीच लावू शकत, बट जितकं त्या लोक मॅनेज करू शकतात तितकं तर त्या लोकांनी खूप मॅनेज केलं आहे. सो या आणि इकडे मस्त इकडच्या एका व्ह्यूचा, या विलाचा लाभ घ्या. अँड आय वुड जस्ट रिक्वेस्ट यू ऑल टू प्लीज कम. कारण मला जर चान्स मिळणार आहे, मला जर चान्स मिळाला परत इकडे यायचा, तर मी माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन इकडे नक्की येते आणि मी तो व्लॉग नक्की बनवून टू शो यू ऑल दॅट दिस वॉज नॉट जस्ट अ रेकमेंडेशन, दिस वॉज अ ॲक्च्युअल प्लेस वेअर यू कॅन कम अँड हॅव अ फन. जिकडे मी आता शेवटला आली आहे व्लॉगच्या, मी भरपूर चांगलं बोलली आहे विलाबद्दल, भरपूर जे डिझर्विंग आहे ते बोलली आहे. आय डोंट थिंक मी कुठे पण बफ केलं आहे फक्त की हां या वगैरे. नो, दिस इज ॲक्च्युली माय रेकमेंडेशन दॅट डू कम अँड हॅव लॉट्स ऑफ फन हिअर. सो जर तुम्ही माझी ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हा विला आवडला असेल तर तुम्ही नक्की या. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे नंबर देईन, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं सगळं, कॉन्टॅक्ट करण्यासाठी सगळे डिटेल्स देईन. माझं इंस्टाग्राम ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. आणि जर तुम्हाला अशा अनेक व्हिडिओ अजून मयुरी दिवाकरसोबत पाहायच्या असतील तर कमेंट करा की तुम्हाला अजून कोणत्या विलामध्ये तुम्हाला असं पाहिजे की मी जाऊ आणि तिकडचे ऑनेस्ट रिव्ह्यूज तुम्हाला देऊ. And if you all like this video, do share your comments with me that if you're going to love it, I'm going to do more of it. So, तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि रेडवूड विलामध्ये येऊन आपली पिकनिक आणि आपला फंक्शन एन्जॉय करायला विसरू नका. सायनिंग ऑफ. ओके, बाय. आता आम्ही निघालो आहे विल्लावरून आणि आम्ही इकडून रिक्षाने आलेलो. सो मी या दादांचा नंबर पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो इफ यू ऑल वॉन्ट टू कम, तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. इफ यू ऑल अ ग्रुप, ही कॅन मॅनेज 2-3 more with him, and if you are just coming 4 to 5, he can give you all the double ride as well. सो मी दादाचा पण नंबर खाली मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये, ॲज वेल एज ऑन माय इंस्टाग्राम व्हिडिओ. सो इफ यू वॉन्ट टू कम, डू कम. अँड सो नाव तुमच्याकडे मी तुमच्यासाठी सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. फक्त तुम्हाला बदलापूर स्टेशनवरून ट्रेन पकडून बदलापूरला उतरायचं आहे, दादाला कॉल करायचं आहे, ही विल पिक अप यू अँड डायरेक्टली तुम्हाला रेडवूड विल्लाला सोडणार आहे. सो एव्हरीथिंग इज हिअर फॉर यू. जसं मी आधी पण बोलली, तुमच्या येण्याची वाट फक्त आम्ही बघतोय. सो कम अँड हॅव फन. अँड नाव लेट्स गो. ओके, सायनिंग ऑफ. हॅव अ गुड डे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कॉमेंट करा अँड टेल अस दॅट वी वॉन्ट मोर सच व्हिडिओज दॅट विल गिव्ह यू मोर रिव्ह्यूज अबाउट मोर सच विलाज. अँड ओके, बाय, हॅव फन.